पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी जिल्ह्यात आणखी 3 नव्या महापालिका करण्याचं नियोजन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणमध्ये दिली आहे। सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेणारे अभिनेते सयाजी शिंदेंचा आज वाढदिवस असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज त्यांचा पुण्यात नागरी सत्कार होणार आहे। तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जळगावातील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात 169 विद्यार्थ्यांना जावा प्रोग्रामिंग मार्गदर्शन करण्यात आले। राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे पत्रक जारी करत नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवशी सुट्ट्या जाहीर केल्यात। सुरक्षित शहर उपक्रमांतर्गत अजिंठा लेणी परिसर, पर्दापूर गाव आणि जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावर 48 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना सुवर्ण संधी असून पुणे आणि नागपुरात 9 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे। इंग्लंडवरील कसोटी विजय मिळवून भारत आता 28 गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्या स्थानी पोहोचलाय। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार फलंदाजी आणि नेतृत्वाची चमक दाखवलेल्या शुभमन गिलकडे आता दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोन संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं।